मी स्नेहल जोशी. नमस्कार. कोरोनाचं संकट आलंय खरं, पण ते सुद्धा जाईल. सगळं मळब दूर होऊन पुन्हा लख्ख उजाडेल. हो, या आशावादावरच तर हे जग चाललंय, नाही का? ऐकूया युगंधरा यांची कविता, हे मळब दूर होऊन पुन्हा लख्ख उजाडेल. हे मळब दूर होऊन पुन्हा लख्ख उजाडेल. सगळं होईल पूर्ववत, नवी प्रभा अवतरेल. जरी आत्ता झाली आहे ढगांची दाटी, जरी आत्ता झाली आहे ढगांची दाटी, अवघड झाल्यात आपल्याच लोकांच्या भेटी, अवघड झाल्यात आपल्याच लोकांच्या भेटी. तरी सुद्धा या वादळाला नाही घाबरायचं, तरी सुद्धा या वादळाला नाही घाबरायचं. आल्या पावली परत जा असं ठामपणे सांगायचं. आल्या पावली परत जा असं ठामपणे सांगायचं. आणि आपल्याच मनाशी सतत म्हणत राहायचं, हे मळब आता दूर होऊन पुन्हा लख्ख उजाडेल. सगळं होईल पूर्ववत, नवी प्रभा अवतरेल. आपल्याकडे या तुफानाविरुद्ध लढायला आहेत भरपूर शस्त्र. आपल्याकडे या तुफानाविरुद्ध लढायला आहेत भरपूर शस्त्र. संयम आणि धीर ही सगळ्यात मोठी अस्त्र. संयम आणि धीर ही सगळ्यात मोठी अस्त्र. तो वर बसलाय, तो सगळं पाहतोय. तो वर बसलाय, तो सगळं पाहतोय. आपण किती नियमांचं पालन करतोय हे बरोबर तपासतोय. मनुष्य म्हणतो, शी, या अवकाळी पावसामुळे सगळंच विस्कळीत झालं. मनुष्य म्हणतो, शी, या अवकाळी पावसामुळे सगळंच विस्कळीत झालं. तो हसून विचारतो, वर्षानुवर्ष त्या मुक्या जीवानं बंद केलं तेव्हा नाही हे आठवलं. इतकं वेठीस धरलं ह्या निसर्गाला, जरा सुद्धा विचार न करता वाटेल तसं वापरलंच या धरणीला. इतकं वेठीस धरलं या निसर्गाला, जरा सुद्धा विचार न करता वाटेल तसं वापरलंच या धरणीला. आता हो तयार निमूटपणे शिक्षा भोगायला. हो हो, मी कबूल करतो, सगळ्या चुका मला मान्य आहेत. हो, मी कबूल करतो, सगळ्या चुका मला मान्य आहेत. आणि त्याचेच हे परिणाम दिसतायत. इथून पुढे मी काळजी घेईन. इथून पुढे मी काळजी घेईन. सृष्टीचा मनापासून आदर करीन. आशा आहे, आशा आहे, हे मळब आता लवकर दूर होईल. सगळं अगदी पूर्ववत होईल आणि पुन्हा लख्ख प्रकाश येईल. सगळं अगदी पूर्ववत होईल आणि पुन्हा लख्ख प्रकाश येईल.